नमस्कार. पाणी हा जीव की प्राण हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया, पाणी हाच जीव की प्राण. जबरदस्त विषय, जबरदस्त विश्लेषण. पाणी हाच सर्वांचा, देशाचा, जगाचा प्राण आहे, जीव आहे. तर पाण्याविना कोणीच राहू शकत नाही. पाण्याशिवाय कोणाचंच अस्तित्व नाही. पाण्याशिवाय कोणाची शान नाही. पाण्याशिवाय कोणाचाच मान नाही. पाण्याशिवाय कोणाचंच काही खरं नाही. पाणी आहे तर सर्वांचं अस्तित्व आहे. पाणी आहे तर सर्वांची शान आहे, मान आहे. पाणी आहे तर सर्वांचं काही खरं आहे. पाण्याविना सर्व जग मृत आहे. पाण्याविना सर्व जग निर्जीव आहे. पाणी आहे तरच या जीवनाला अर्थ आहे, या जीवनाला रंग आहे, या जीवनाला आकार आहे. पाणी आहे तरच प्रत्येक व्यक्ती, समाज, देश, जग हे जिवंत आहे, अन्यथा मृत आहे. म्हणून आपलं अस्तित्व, आपलं जीवन हे सर्व काही पाण्यावर अवलंबून आहे. म्हणून पाण्याचं महत्त्व ओळखा, पाण्याचं महत्त्व जाणा. पाण्याविना कीर्ती नाही, पाण्याविना काहीच नाही. पाण्याविना पक्षी नाही, प्राणी नाही, सजीवसृष्टी नाही. म्हणून पाणी फार मूल्यवान आहे, सर्वात मूल्यवान आहे, अनमोल आहे. पाणी हा अलंकार आहे, रत्न आहे, कारंजा आहे. या पाण्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाला खरा आकार प्राप्त होतो, खरा रंग प्राप्त होतो, खरं स्वरूप प्राप्त होते. कारण पाणी हाच आपला जीव आहे, पाणी हाच आपला प्राण आहे. म्हणून या पाण्याचं महत्त्व ओळखा, पाण्याचं मूल्य ओळखा, पाण्याची कदर करा, पाण्याचा आदर करा, पाण्याचा मान ठेवा, पाण्याची शान वाढवा. कारण पाणी आहे तर सर्व काही आहे, पाणी नाही तर काहीच नाही. म्हणून पाणी हा एक महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा घटक आहे, जीवनाचा अविभाज्य घटक आहे, सर्वात महत्त्वाचा घटक आहे पाणी. पैसा आहे, हिरे आहेत, मोती आहेत, सर्व काही आहे, परंतु पाणी नाही तर काय करायचं सोन्याला, काय करायचं पैशाला, काय करायचं हिऱ्याला. कारण पाण्याविना कशालाच रंग नाही, रूप नाही. या पाण्याविना माणूस राहू शकत नाही, जगू शकत नाही, जीवन जगू शकत नाही. म्हणून पैसा, सोनं, नाणी, हिरे, मोती या सर्वांपेक्षा महत्त्वाचं पाणी आहे. पाण्याच्या एका थेंबाची किंमत सुद्धा हिरे, मोती, सोने, पैसा करू शकत नाही. कारण पाण्याचा एक थेंब सुद्धा माणसाचा जीव वाचवतो, माणसाचा प्राण वाचवतो. म्हणून पाण्याचा एक थेंब सुद्धा सर्वात मूल्यवान आहे, जगात मूल्यवान आहे. म्हणून पाणी हे फार महत्त्वाचं आहे, पाणी हे फार उपयोगाचं आहे. या पाण्यावरच सारी सजीवसृष्टी आहे, सारं जग आहे. या पाण्यावरच सर्व काही चालते. या पाण्यावरच आपलं जीवन आहे. आपल्याला पिण्यासाठी पाणी पाहिजे, कपडे धुण्यासाठी पाणी पाहिजे, रस्ता बनवण्यासाठी पाणी पाहिजे, वीज निर्माण करण्यासाठी पाणी पाहिजे, उद्योगधंद्यासाठी पाणी पाहिजे, पिण्यासाठी पाणी पाहिजे, स्वयंपाकासाठी पाणी पाहिजे, शेतासाठी पाणी पाहिजे, जनावरांसाठी पाणी पाहिजे, पक्ष्यांसाठी पाणी पाहिजे, प्राण्यांसाठी पाणी पाहिजे,
सर्व कारणासाठी सर्व बाबीसाठी पाणी आवश्यक आहे. पाणी महत्त्वाचा घटक आहे. म्हणून पाणी नाही तर सर्व काही ठप्प, पाणी नाही तर सर्व काही खलास, पाणी नाही तर सर्व काही निर्जीव. पाण्याविना पूर्ण जग हे निर्जीव आहे. कारण पाण्याविना कोणी राहू शकत नाही. म्हणून सर्वांपेक्षा महत्त्वाचं, सर्वांपेक्षा मूल्यवान हे पाणी आहे. म्हणून पाणीच आपला जीव की प्राण आहे. म्हणून या पाण्याचं महत्त्व ओळखा, पाण्याचं महत्त्व जाणा. पाणी सांडू नका, पाणी जास्त सांडू नका, पाणी वाया घालू नका. कुठं नळ चालू असेल तर बंद करा. कुठं पाईप फुटला असेल तर कुठं पाणी वाया जात असेल तर त्याचा बंदोबस्त करा. पण पाणी वाया घालू नका. कारण अशी एखाद्या वेळ येते की पाणीच नसतं. पाण्याविना आपण तर राहू शकत नाही. अशी वेळ येते की पाणीच नसतं, दुष्काळ पडतो, पाण्याचा दुष्काळ पडतो, पाणीच नसतं प्यायला सुद्धा, आणि आपण तरसतो. पाण्याच्या एका थेंबाला तरसतो. तेव्हा आपल्याला पाण्याची किंमत कळते. तेव्हा आपल्याला या पाण्याची किंमत कळते, मूल्य कळते, पाण्याची जाण होते, महत्त्व कळते. कारण पाण्याविना माणूस राहू शकत नाही. म्हणून या पाण्याची जपणूक करा, या पाण्याला जपा. पाणी जास्त सांडू नका, पाणी जास्त वाया घालू नका. भराभर पाणी सांडू नका. पाण्याचा चांगला वापर करा, पाण्याचा योग्य वापर करा. पाणी प्रदूषित होऊ देऊ नका. पाणी प्रदूषित होऊ देऊ नका. पाण्याचा वापर चांगला करा. पाणी स्वच्छ ठेवा, पाणी चांगलं ठेवा. सर्वांपासून पाण्याचं संरक्षण करा. निसर्गाचं संरक्षण करा. निसर्ग सुरक्षित राहील तर आपल्याला पाणी मिळेल. निसर्ग चांगला राहील, निसर्ग छान राहील, निसर्गाचा चांगला समतोल राहील, निसर्गाचं संवर्धन होईल, निसर्गाचं रक्षण होईल, निसर्ग एकदम झकास राहील तर आपल्याला पाणी मिळेल, अन्यथा मिळणार नाही. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडू नका. हा निसर्ग बेचिराग करू नका, निसर्गाची हानी करू नका. कारण निसर्ग आहे तर आपण आहे. निसर्ग आहे तरच आपल्याला पाणी आणि हवा मिळते. निसर्गाविना आपल्याला काहीच मिळत नाही. कारण निसर्गातूनच आपल्याला सर्व काही मिळते. धन धान्य असो, खाण्यापिण्याच्या वस्तू असो, कोणत्याही वस्तू असो, कोणत्याही प्रकारच्या कुठल्या प्रकारच्या वस्तू असो, आपल्या निसर्गातूनच मिळतात. म्हणून निसर्ग फार महत्त्वाचा आहे. निसर्गाचं रक्षण करा, निसर्गाची पूजा करा. तर निसर्गातूनच आपल्याला पाणी हे धन मिळतं. म्हणून पाणी हे फार महत्त्वाचं आहे. पाणी हे फार उपयोगाचं आहे. पाण्याशिवाय कुठलीच हालचाल होत नाही. पाण्याशिवाय काहीच होत नाही. म्हणून पाण्याविना आपण मृत आहोत. पाण्याविना आपण निर्जीव आहोत. पाण्याविना आपण शून्य आहोत. पाणी आहे तर आपलं जीवन आहे, पाणी नाही तर आपलं जीवन नाही. म्हणून या पाण्याचं महत्त्व ओळखा, या पाण्याचं महत्त्व जाणा. निष्काळजीपणा, आळस, कंटाळा फेकून द्या आणि पाण्याचा योग्य वापर करा, चांगला वापर करा. कारण पाणी हेच जीवन आहे. वॉटर इज अ लाईफ. पाणी हेच जीवन आहे. पाण्याची कदर करा. मित्रांनो, जनांनो, विद्यार्थ्यांनो, वाचकांनो, या पाण्याची कदर करा. पाण्याचा आदर करा. पाण्याचा मान ठेवा, सन्मान करा. आणि पाणी हे जपून वापरा.
पाणी नास होऊ देऊ नका. पाण्याचा गैरवापर करू नका. पाणी जास्त सांडू नका. पाणी हे जपून वापरा, कारण पाणी हेच धन आहे. पाणी हेच संपत्ती आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.